खानदेश पट्ट्यातल्या पूर्वीच्या बागलाण प्रांतातलं महत्त्वाचं शहर म्हणजे आत्ताचं सटाणा। याच ठिकाणी देव मामलेदार यशवंत महाराज यांचं आरम नदीच्या किनारी मंदिर बांधण्यात आलंय। मंदिराचं प्रवेशद्वार ओलांडून आत गेलं की मोठा सभामंडप आणि मग मुख्य गाभाऱ्यामध्ये देव मामलेदार यशवंत महाराजांची खुर्चीवरती बसलेली संगमरवरी सुबक मूर्ती दृष्टीस पडते। सकाळी 5 वाजल्यापासून मंदिर खुलं होतं। सकाळी काकड आरती झाली की पुन्हा एकदा सामुदायिक आरती होते। दिवस उजाडला की सटाणावासियांची पावलं दर्शनासाठी मंदिराकडे वळतात आणि मग पुढच्या कामाला सुरुवात होते। देव मामलेदार यशवंत महाराज हे मूळचे पंढरपूरच्या करंभोसे गावचे। त्यांचं मूळ नाव श्री यशवंत महादेव भोसेकर। वयाच्या 14व्या वर्षी ते नाशिक जिल्ह्यातल्या येवला येथे बदली कारकून म्हणून शासकीय सेवेमध्ये रुजू झाले। शासकीय सेवेमध्ये काम करत असताना अनेक गोरगरिबांची त्यांनी सेवा केली। 1869 साली बागलाण प्रांताचे मामलेदार म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि पेशवेकालीन जुन्या याच वाड्यामध्ये तहसील कचेरीमध्ये कामकाज पाहू लागले। अनेक वर्ष रखडलेले तंटे त्यांनी काही वेळातच सोडवल्यानं येथील जनतेच्या मनामध्ये त्यांच्याविषयी आदर निर्माण झाला। या ठिकाणी गजानन महाराज सुद्धा त्यांच्या भेटीला आलेले होते। त्यांनी सुद्धा त्यांच्याकडून दीक्षा घेतली। या मंदिरात मी 2006 पासून पुजारी म्हणून म्हणण्यापेक्षा सेवेकरी म्हणून मी काम करतोय। या ठिकाणी सकाळी काकडा आरती असते, ती आम्ही सामुदायिक न करता आम्ही 2 लोक करतो, पुजारी आणि दुसरा एक। त्याच्यानंतर 7:30ला या ठिकाणी आरती होते। देव मामलेदारांबाबत एक आख्यायिका सुद्धा सांगितली जाते। 1870 आणि 71 मध्ये दुष्काळ पडला होता आणि गोरगरिबांची उपासमार होऊ लागली होती। यशवंत महाराजांनी आपल्या घरातील होते नव्हते सगळं जनतेच्या स्वाधीन केलं। नेस्त्या वस्त्रांशिवाय त्यांच्याकडे काहीही शिल्लक राहिलं नाही। त्यांनी सरकारकडे जमलेला तिजोरीतला पैसा भुकेल्यांना वाटण्यासाठी अर्ज केला, परंतु ब्रिटिश सरकारला जनतेची दया आली नाही। महाराजांना जनतेचे हाल पाहवत नव्हते। अखेर कशाचीही पर्वा न करता त्यांनी सरकारी खजिन्यातले 1,27,000 रुपये वाटून टाकले। ब्रिटिश सरकारला याचा रिपोर्ट जाताच मोठी खळबळ उडाली। चौकशीसाठी बडे अधिकारी आले। पंचनाम्यासाठी त्यांच्या गैरहजेरीमध्ये खजिना उघडण्यात आला तर तो जसाचा तसा भरलेला आढळला। 1857 साली वयाच्या 58व्या वर्षी ते सटाणा येथे सेवानिवृत्त झाले आणि काही काळ त्यांनी तेथेच वास्तव्य केलं। तेथेच त्यांना बागलाणवासियांनी देव मामलेदार म्हणून गौरवलं। 1887 साली नाशिक येथे यशवंतराव महाराजांचा स्वर्गवास झाला। 1888 साली बागलाणच्या जनतेनं जुन्या कचेरीजवळ आरम नदीकाठी छोटं लाकडी मंदिर बांधून तेथे त्यांच्या पादुकांची स्थापना केली। मामलेदार पदाला लोकांनी देवत्व दिल्यामुळे त्यांना देव मामलेदार म्हटलं जाऊ लागलं। 1887च्या आधी ज्यावेळेला 1869-70ला ते इथे तहसीलदार आलेत होऊन, आणि हा बागलांचा पहिलाच बहुमान होता की ते तहसीलदार म्हणून इथं आलेत आणि त्यांनी जे जनतेला उपयोगी पडावे असे कार्यक्रम केलेत किंवा जनतेचं हित बघितलं, माणसात देव बघितला, त्याच्यामुळे लोकांनी त्यांना देवत्व दिलं आणि अशा एका सरकारी अधिकाऱ्याचं हे एकमेव उदाहरण म्हणून मंदिर स्थापन झालेलं आहे। या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी 1887ला ज्यावेळेला महाराज वारलेत त्याच्यानंतर इथल्या भाविकांनी त्यांचं चरणपादुका स्थापन करावेत असा निर्णय घेतला आणि तेव्हापासून एक लाकडी मंदिर उभारण्यास सुरुवात केली। ते मंदिर 1900 साली सुरू झालं। त्याची पहिली यात्रा 1900 साली घेण्यात आली आणि यात्रा उत्सव हा त्याचा आहे जन्म उत्सव आणि त्याच्यानंतर आपला पुण्यतिथी उत्सव याच्याबरोबर साजरा होतो। सन 1900च्या मार्गशीर्ष महिन्यातल्या वद्य एकादशीला त्यांची पहिली पुण्यतिथी। तेव्हापासून आजपर्यंत हा यात्रा उत्सव चालू आहे। फक्त सटाण्यातीलच नव्हे तर संपूर्ण बागलाणवासीय येथे दर्शनासाठी येत असतात। देव मामलेदारांच्या आशीर्वादानं शहराची प्रगती झाल्याचं भाविक सांगतायत। देव मामलेदार यशवंतराव महाराज हे आमच्या सटाणा शहराचे ग्रामदैवत आहे आणि माझं माहेर आणि सासर इथे असल्यामुळे माझे नित्य नियमाने पूजा होते। तसंच मी रोज दर्शनाला येते आणि गावातच सासर असल्यामुळे आम्ही दोघं पती पत्नी इथे दर्शनाला येतो।
आणि त्यांच्या आशीर्वादानेच आमच्या कुटुंबाची प्रगती होते. दुसरी गोष्ट म्हणजे या शहराचाही विकास होतोय आणि महाराजांची कृपा दुसरी प्रत्येक नागरिकावर आहे असं मला वाटतं. एखाद्या सरकारी अधिकाऱ्याची जनतेविषयी असलेली तळमळ आणि त्यातूनच जनतेनं त्यांना दिलेलं देवपण, यामुळेच बागलाणकर जनता देव मामलेदार यशवंत महाराजांना आपलं ग्रामदैवत मानते. सटाण्याहून अजय सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.